हा आमच्या 4th वेडिंग ॲनिव्हर्सरीचा व्लॉग आहे. 15 जूनला आमची लग्नाचा 4थ्या वर्षाचा 4 वर्ष पूर्ण 5व्या वर्षात पदार्पण केलं असं म्हणा. तर आज 4th ॲनिव्हर्सरी होती, त्यामुळे आम्ही बाहेर फिरायला चाललेलो होतो. तर निघालेलो होतो. मनू इथे माझी पर्स घेऊन इकडे तिकडे टाकत होता. त्यानंतर आम्ही गेलो. फर्स्ट आम्ही जो स्टॉप घेतला सरळ गाणी तर मस्त असं ठरवलं नव्हतं कुठं जायचं, चाललं होतं जिकडे जाईल तिकडे. तर पहिला स्टॉप आम्ही घेतला की कोथरूडला चांदणी चौकामध्ये. तिथलं ते सद्गुरू अमृततुल्य जे आहे तिथलं ते खूप आवडतं मला, म्हणून आम्ही तिथं पहिला स्टॉप घेतला, नाश्ता वगैरे केला. नंतर निघालो. मग ठरवलं की तिथं बसून ठरवलं की आपण इकडे प्रतिबालाजीला लावूया, कारण ते खूप छान आहे, मला खूप आवडतं. स्वच्छ, सुंदर, टापटीप आणि फ्रेश, पॉझिटिव्ह वाटतं तिथं. त्यामुळं मला जायचं होतं खूप दिवस झालं. आम्ही ठरवलं की आम्ही जाऊया आपण प्रतिबालाजीला. तिकडे गेलो. खूप छान, मस्त वाटलं. छान वातावरण होतं. ऑलरेडीच ते छान असतं तिथलं. पॉझिटिव्हिटी खूप छान. जे कोणी गेलं नसेल ना नंतर जाऊन बघा की खूप छान. त्यानंतर आम्ही तिथून पुढं बालाजीचं दर्शन घेतलं आणि नारायणपूरला गेलो. तिथलं काय मी एवढं शूटिंग घेतलेलं नाही, पण ते पण मंदिर खूप छान होतं. पण जातानाचा घाट, येतानाचा घाट तो खूप छान होता. मग मस्त एन्जॉय करत गाणी ऐकत चाललेलो होतो. डोंगराळ भागात घाटात छान वाटलं. आणि नंतर ना तिथं थोडंसं खाऊ पिऊ पण केलं. रानमेवा खाल्ला. नंतर उंच उंच डोंगर हिरवगार बघत निघालो परत पुढच्या दिशेला. कुठे जायचं काही समजत नव्हतं कुठे जायचं. मग नंतर ना असं ठरवलं की बघूया, जाऊया लोणावळ्याला वगैरे. असं ठरवत घाट उतरत आमचा मनोज झोपला होता. त्याला ट्रेन खूप आवडते. ट्रेनकडे असा बघत होता अजून की आता ते ट्रेनच्या प्रेमातच पडतो. ट्रेन, ऑरेंज, ॲपल सगळ्यांना घेऊन बसला होता. त्यानंतर आम्ही निघालो लोणावळ्याच्या दिशेने. तिथले पण छान डोंगर, अजून तरी एवढं नाही, पुढचे 1-2 महिन्यात खूप छान वाटतं तिथं. मस्त रोड होता. पाऊस पडला होता. पाऊस चालूच होता. आम्ही जाताना पाऊस पडलेला होता. मस्त वाटलं तिथं. मग आम्ही द फन या हॉटेलला थांबायचं ठरवलं. गेलो होतो, पण पुन्हा ते कॅन्सल केलं. रिटर्न घरी आलो. हे आम्ही मिडनाईटला सेलिब्रेट केलेले एक सेलिब्रेशनचं एक आहे, पिक्स वगैरे 12 वाजता आम्ही सेलिब्रेट केला होता. हा माझ्या साखरपुड्याचा पिक आहे, जो की मी असाच लावलेला आहे. नंतर हे आम्ही 6 मंथ झाले तेव्हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली तेव्हाचं एक आहे. किती छोटे छोटे होतो. हा बालाजीच्या इथले पिक आहेत. आणि मस्तपैकी छान एन्जॉय करत. बालाजीचं मंदिर खरंच खूप छान आहे, मला तर आवडतं. आणि हा आमचा मनू बघत ट्रेनला. नंतर काहीतरी पेटपूजा केली, पावभाजी खाल्ली, खूप भूक लागली होती. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आलो तेव्हा स्वराजच्या मम्मानी बनवलेला केक आम्ही नेक्स्ट डे कट केला आणि खूप टेस्टी केक होता. थँक्यू.